उरी बेकार पोट्टे हो ओ पाहू नका वो तो कुठे बसेल आहे वो तो कुठे बसेल आहे आम्हाला दिसत राहिलं ना मशीन कशा तयार होतात माहित आहे की नाही पट्टे हो कशा तयार होतात काय लॉजिक काय आहे काही जणले हे बी नाही समजलं लॉजिक काय होत मशरूम कशा तयार होतात समजलं काय सांगा कुत्र माहिती तुम्हाला कुत्र आम्ही लहानपणापासून ऐकत आलो बाबा कुत्र आहे की नाही खतावर जाते आणि ओम भट स्वाहा मायक्रो ऑर्गॅनिझम काय आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रेंड्स अँड फोई काय होते याचा अर्थ कोण सांगेल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म जीव म्हणजे काय होते सूक्ष्म जीव बरोबर आहे की नाही बेटा पीछे का दरवाजा लगाओ लगाया मायक्रो ऑर्गॅनिझमचा अर्थ होते सूक्ष्म जीव सूक्ष्म म्हणजे जे खूप छोटे छोटे असतात असे की जे नुसते आपल्याला डोळ्यानं दिसत नाही आपल्या सगळ्या डोळ्यानं दिसत नाही असे सूक्ष्म जीव म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की नाही बरं दुसरं हे बेटा फोई फोईचा अर्थ असतो शत्रू काय अर्थ होतो फोईचा शत्रू शत्रू म्हणजे काय एनिमी म्हणजेच दुश्मन आहे की नाही कोणाला ना कोणाला दुश्मन असतोच तुझा दुश्मन कोण नाव सांग अरे असतेच ना सांग ना दर्शन ओके आपला दर्शन दुश्मन बर कुणाल दुश्मनाचं नाव सांग पटकनी हा मोठ्यानं बोल सरम तर कशाले लवकर सांग नाहीये हा तुला तुला दुश्मन नाही उलचक भी नाही तुला रे बेटा नदीम नाम बोल जोर से बोल ओम ओम है ना फिर ये वाला इतना डर कि तू बोल नहीं रहा सुदर्शन तू दुश्मन है उसका देख तुझा कोण दुश्मन आहे कोणीच नाही तुझं का बघूच कोणाचं कोण आहे कोमल नाही रोशनी अच्छा ठीक आहे वैष्णवी तर दुश्मन इकडे वैष्णवी हा मुली आहेत की नाही लय भारी आहेत लवकर नाही सांगत प्रत्येकीला आपली आपली दुश्मनी नाही माहित आहे का पण ऐकेन ते सांगत नाही मग सांगू आलं माहित आहे ना कोणी दुश्मन सांगत होते काय जाऊ द्या ठीक आहे मग तर तुम्ही ज्याला दुश्मन मानता खरं तर ते दुश्मन नाही आहेत तुमचे दुश्मन असा की जो आपल्यासाठी हानिकारक आहे की नाही मग तर गाणं बी निघलं बापू शेत के लिए तू तो हानिकारक आहे ऐकायला की नाही गाणं मग बापू का खरंच हानिकारक आहे बेटा मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव आपले मित्र असू शकतात किंवा शत्रू असू शकतात बरोबर एनिमी असू शकतात दे कॅन बी अ फ्रेंड ऑर एनिमी तर मग बघूयात सुरुवात करूयात
अतिशय सुंदर अध्याय आहे बेटा. बघा बरं किती सुंदर ही मस्त दुनिया आहे. वी सी द सेव्हरल काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. आपण आपल्या आजूबाजूला खूप सारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पशु पक्षी प्राणी बघतो की नाही बरं. बघा तुमच्या दोघांच्या सगळ्या डोळ्यांनी बघा. दिसून राहिलं का? काय दिसून राहिलं तुम्हाला? ॲनिमल्स दिसत आहेत, प्लांट दिसत आहेत, बरोबर. परंतु हाऊएव्हर जे काही तुम्हाला दिसलं त्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी मला सांगायचे का आपल्या आजूबाजूला आणखी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे की आपल्याला आपल्या सगळ्या डोळ्याने दिसत नाहीत. जे की आपल्याला आपल्या सगळ्या डोळ्यानं दिसत नाही. द ऑर्गॅनिझम विच यू कॅन नॉट सी विथ द बेअर आईज आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याला आपण एक तर मायक्रोब्स म्हणू किंवा काय म्हणू रे, मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यालाच म्हणतात सूक्ष्मजीव. ओके. मग मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे नेमकं काय? तर असे सूक्ष्मजीव की जे आमचे मित्र पण असतील किंवा शत्रू सुद्धा असतील. दे कॅन बी बोथ. यू माइट हॅव ऑब्झर्व्ड दॅट ड्युरिंग द रेनी सीझन, तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं कदाचित बघितलं असेल बेटा की ज्या ठिकाणी एखादा ब्रेड आहे, या ब्रेडवर अशा पद्धतीनं काय येते, एक ग्रीनिश व्हाईट कलरचे पॅचेस क्रिएट होतात. व्हाईट अँड ग्रीन कलरचे पॅचेस तयार होतात. आपण आपल्या भाषेत म्हणतो फुली आलं. काय म्हणतो? फुली आलं म्हणजे वा किंवा खराब झालं किंवा मग आपण काय म्हणतो फंगस आलं याच्यावर, आपण असं म्हणतो. पण हे काय आहे? हे बी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. काय आहे ते? लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे जे की आपल्याला आपल्या डोळ्यानं दिसत नाही. ते सुद्धा लिव्हिंग्स असतात. म्हणजे बघा बरं किती भयंकर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. पण मला सांगा गड्यांनो, जर असं बुरशी आलेलं जर फूड आहे आणि ते जर आपण जर खाल्लं, बुरशी आलेलं फूड आहे की नाही, असं फूड जर आपल्या खाण्यामध्ये जर गेलं तर काय होईल? काय वाटतं तुम्हाला काय होईल बा? सगळ्यात पहिले तर असं बुरशी आलेलं अन्न आपण खायला पाहिजे का? नाही. आणि जर खाल्लं तर काय होईल? फूड पॉइझनिंग होईल. याच्यामध्ये क्लोस्ट्रिडियम सारखा बॅक्टेरिया सुद्धा याच्यामध्ये असतात. असं जे फूड जर आमच्या खाण्यात जर गेलं तर आम्हाला वॉमिटिंग होईल. सोबत आम्हाला आमचं डोकं दुखल, आमच्या ब्लड प्रेशरवर त्याचा इफेक्ट क्रिएट होईल. आम्हाला हायपर ऍसिडिटी क्रिएट होईल. पॉइझनिंगचा कंटेंट जर जास्त जर झाला, इन केस डेथही होऊ शकते. एवढं महत्वाचं आहे. मग असं फंगस आपल्या घरी कुठं येते? मी सांगतो तुम्हाला कुठं येते बेटा. आपल्या घरी लोणच्याची बरणी असते. कोणच्या? अरे आंब्याच्या लोणच्याची बरणी असते की नाही. आपली आई आपल्याला 10 वेळा सांगते की बाबू लोणच्यामध्ये डायरेक्ट ओला हात टाकू नाही किंवा ओला चम्मच बी टाकू नये. आपण नंतर टाकतो. आपण बाज येतो काय? नाही. मग काय होते, काही दिवसानं त्याच्यावर एक फुल म्हणजे काय येते, फंगस येते त्याच्यावर येते. मग ते पूर्ण लोणचं फेकून द्यायचं की वरचं फेकून द्यायचं? फंगस आलेलं पूर्ण फूड फेकून द्यायचं की फक्त वरचं? तुम्हाला काय वाटते? पूर्ण फेकून द्यायचं. नुकसान झालं तर चालीन. एक दिवस काय झालं की बाबा आमच्या घरी पापड होते की नाही, पापडावर फुली आली. मग मी धरले पापड, म्हणलं हे फेकून द्या, म्हणलं खराब झाले. मग आपली आई तर आई असते, खराब कुठे झाले, उडदा का सस्ती मसाला का सस्ता आहे, करायला का कमी मेहनत लागते. आईने घेतलं फळक आणि ते पुसून राहिली. आता पापड असतील कितीचे समजा 100-200 रुपयाची. तर मला सांगा, मग मी आईला म्हटलं, काय का म्हणलं आई, की हे जे पापड आहे हे पापड समजा म्हणलं आपण खाल्ले, आता सगळेच जण खातील. आता ऑब्वियस आहे म्हणलं की बाय खाल्ल्यानंतर बिमार तर पडणं निश्चित आहे की नाही. मग डॉक्टरची फी किती? 100. आणि औषध देते डॉक्टर 400ची. म्हणजे गेली 500ची नोट. बिमार एक जण पडला तर सगळे पडले.
गेले 2-4 हजार रुपये. आणि पापड केवढ्याचे? 100-150 रुपयाचे. जीवाले त्रास झाला तो वेगळा. मग आपण खायला पाहिजे काय? नाही. मग मीच काय केलं, ते पापड मोडले, त्याचा चुरा केला, डस्टबिन मध्ये टाकले आणि त्यात पाणी बी टाकून दिलं. रामकृष्ण हरी माऊली. आता कोण काढी दिलं? तात्पर्य की असं फुली आलेलं अन्न पदार्थ, कुठलं फळ, कुठलं लोणचं काही खाऊ नये बेटा. खायचं नाही. कारण ते आपल्यामध्ये 100% फूड पॉइझन क्रिएट करते आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टम ते पचवण्यासाठी समर्थ नाही. ओके, खासाल का मग? आता मला सांगा, आपल्या घरी रात्री समजा जरा पोळ्या शिल्लक झाल्या किंवा भाकर शिल्लक झाली, मग रातची भाकर तुम्ही सकाळी खासान का गड्या? हो बाशी खासान का बरं? खासान की नाही खासान? अबे ते खात जाणं काय होते का रात्रीनं? तर बास कशाला म्हणावं बेटा? याच्यातला आम्हाला नेमका फरक लक्षात घ्यायचा आहे. रात्रीची भाकर ती शिळी नसते. शिळी कसं काय म्हणजे काय बाशी भाकर आहे? कशाची बाशी भाकर आहे? अरे भाकर तर भाकर आहे, ते जेवढे न्यूट्रिएंट्स आहेत तेवढे तर भेटणारच आहेत. ते गरम करून खा की थंडी खा, बाशी वगैरे काही. त्याचा जर वास येत असेल, त्याच्यातनं जर तार तार तुटत असेल, आंबट चिंबट वास येत असेल भाकरीचा, खाताना त्याची टेस्टच सांगते ना आपल्याला खराब झाली म्हणून. बरोबर आहे की नाही? वासच घेऊन समजते की खराब झाली, तेव्हा नाही खायचं. पण एका रात्रभरात खराब नाही होत. तर रातचं सकाळी खाल्लं तर बुवा पोट दुखते बुवा. इतके खतरनाक मिथ आहेत की रातचं मग घरी कोण खाते बा? आई. बस बाच काय रे? आई तर बेस. आईला काही होते काय? अरे आपण नाही खाल्लं तर आपल्याला काही होत नाही, कोण नाही खा, काही प्रॉब्लेम नाही. आणि बाशा पोळीचा पोट्टे हो चिवड. अरे 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 खतरनाक. मी तुम्हाला आयडिया देतो. आता रातच्या जर 3-4 पोळ्या, आता माझा व्हिडिओ येईनच समजा युट्यूबवर, घरी दाखवा जा, मी तुम्हाला लिंक टाका ना. तुमच्या मम्मीला सांगा, पहा म्हणा आमच्या सरनं रेसिपी सांगितली, तुम्ही बी ऐका. पोळ्या असतात की नाही बेटा रातच्या उरलेल्या 4-5 असू द्या. आणि मस्त त्या पोळ्याला आहे की नाही असं बारीक कापा, शेवयासारखं उभ्या कापा, बारीक कापल्या एकदम शेवयासारख्या बारीक उभ्या कापल्या की नाही. ओके. आणि मग काय करा, कढई घ्या, कांदा टाका, पहिले तेल टाका, मग लसण टाका, थोडस जिरं टाका, उद्या लाल जरत लसणाले, आणि मग टाका जिरं थोडस, येऊ द्या तडका, मग टाका पोट्ट्या त्यात आपला कांदा चिरून, आणि मग टाका थोडासा टमाटा, मग टाका थोडीशी हळद, मग टाका थोडीशी मिरची पावडर, आणि मग टाका त्याच्यामध्ये काय टाकता, सांबार टाका, आणि मग टाका त्याच्यामध्ये आपला मॅगी मसाला. एक पुरी टाकून द्यायची 3 पोळ्यासाठी, आणि मग त्या पोळ्याचा काला जो आपण कापेल होता तो टाकायचा, आणि मग मस्त असा फिरवायचा, आणि मग मस्त प्लेट अशी ठेवायची, त्याच्यात काढायचा, आणि मग काय खाणं सांगा लागते कसं काय. इतका गजब लागते त्या मॅगीपेक्षा बी गजब लागते बेटा. मॅगी कुठून काढली? मॅगी फेल आहे याच्या समोर. आला का लक्षात? रातच्या पोळ्या तर पोळ्या, आणि जबर. कशी वाटली आयडिया? खतरनाक. घरी सांगा एकदा, म्हणा मम्मी मला असंच करून दे. नाही तर मुलीनं तुम्ही करू शकता. आता तुम्ही काय लहान राहिल्या, घरी स्वयंपाक करताच की नाही बरं? असं कोण आहे तुमच्यापैकी जिले स्वयंपाक येत नाही अजून काहीच? भक्ती हात नको वर करू, मी पेनच फेकून मारीन तुला. बिलकुल हात नको वर करू. सगळंच करतो तू घरी. येते की तुला सगळं? मग सांग मग. बाकी सगळेच येते की नाही बरं? सांगा बाबा, है की नाही? सांग बरं. कोमल राय बरं उभी, सांग. आपल्याला पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत, कशा करायची? लवकर सांग, पटकनी शॉर्टकट मध्ये विधी सांग. तुरीची डाळ घेतली, पुढे बोल. डाळ कायची घ्या लागेल? तुरीची. तुरीच्या डाळीमध्ये काय टाकायचं? साखर की पाणी? पहिले काय टाकशील? पहिले साखर टाकशील, मग पाणी टाकशील. पहिले पाणी टाकशील, बर. आणि मग काय करशील? देशील त्या दहीले.
आणि झाली की काय करशील? रई लावशील त्याच्यात. सांगा काय तयार झालं पुरी हो? पुरणाची पोळी तयार झाली की काय झालं? मी ना कुठे सांगितलं? मी तर विचारून राहिलो तुला, तू तावल्यावर लावून राहिली. सांग ना मग. बरं चल सांग मला, पुरणाची पोळी करावं लागतं आपल्याला, कशी करशील सांग पटकन. हा आहे ना सांग. तुझ्या घरी पुरणाची पोळी नाही करत का कधी एखाद्या सणाला? मग तू पाहत नाही का तू? उरे आज विचारतो म्हणा मा सरनं पुरणाची पोळी कशी बनवतात ते विचारलं म्हणा मला. बनवता आली पाहिजे आपल्याला. पाय बरं लक्ष्मीला येते की नाही? बस खाली राय बरं लक्ष्मी उभी आणि पाय आहे का? आता पूर्ण विधी सांगते माझी पोरगी. याले म्हणतात मुलगी, पूर्ण काम करते घरचं. सांग रे बाळा. तुरीची डाळ घेतली, ठीक आहे. हा हो हा बा तुरीची डाळ घेतली, गरम पाण्यात टाकायची, शिजू दिली. हा पुढे हा थोडस म्हणजे काढून घ्यायचं थाळ थाळ. हा साखर टाकायचा आणि मग ती डाळ पुन्हा टाकायची त्याच्यात आणि मग चमच्याने फिरवायची. हा फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. मग मिक्सर मधून काढशील नाही तर पाट्यावर वाटशील आणि पोळ्यात टाकून मस्त तुरीच्या दहीच्या पोळ्या बनवशील. हा बसा बेटा खाली. मस्त इतक्या जबरदस्त पुरणाच्या पोळ्या चालू आहेत आमच्या वर्गात आज पण. बापा रे बापा. हो बा आता तिसरं कसं आहे, मुलगापेक्षा मुलगी बरी. मुलगापेक्षा मुलगी बरी आणि ज्ञान सांगते आपल्या घरी. तर ज्ञानवरून आठवले मला तुमच्याला ज्ञानी पंडित कोण जमते का? मी कुणाला विचारतो. चाल कुणाल लवकर मरे पुरणाच्या पोळीची विधी सांग पटकन, फक्त एका मिनिटात. पुरणपोळी खाल्ली नाही का कधी? हा सांग लवकर. किमान डाळ सांगायची पाहिजे. टाळ्या वाजवा. हरभऱ्याची डाळ पाहिजे. और काय पण आपल्या क्लासमध्ये टाळ्या अशा गयल सारख्यानी वाजवायच्या. अलग अलग लक्षात कळांग वाजल्या पाहिजे 3च्या बॅच मध्ये. काय पाऊस पळून राहिले काय? आणि अशा तर बिलकुल नाही वाजवायच्या. टाळ्या 3च्या बॅच मध्ये वाजल्या पाहिजे. हा 1 2 3 असंच पाहिजे टाळ्यांचा. मग पोरीने तर वरणाच्या दही सोबत काय बनवल्या बा? पुरणाच्या पोळ्या बनवल्या. वा रे वा. वरणाच्या पोळ्या पुरणाच्या नाही वरणाच्या पोळ्या आहेत त्या. वरणाच्या पोळ्या खार पोट्या वरणाच्या पोळ्या. बर बरं झालं फेमस नाही झालं तुम्ही. तुमचं चित्र दाखवू का व्हिडिओ मध्ये? पुरणाच्या पोळ्या. We see the tiny black rounded structure are nothing but the microbes. म्हणजे ते काय आहे? फंगी आहे. Water and soil. Water and soil. Soil are full of tiny organisms. पाण्यामध्ये आणि मातीमध्ये खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. बाप रे बाप किती सारे असतात? खूप सारे बेटा, प्रचंड. थ्रू नॉट ऑल ऑफ देम फॉल इन टू द कॅटेगरी ऑफ मायक्रोब. परंतु ते सगळेच मायक्रोबच्या कॅटेगरीमध्ये येतात का एकसारख्या? इल्ले नाही. जेव्हा मी इल्ले हा शब्द वापरेल तेव्हा समजायचं नाही. इल्ले इल्ले म्हणजे नाही. नाही रे. बघा सॉइल मध्ये ही मायक्रोब्स आहेत. कशामध्ये? सॉइल मध्ये आणि पाण्यामध्ये सुद्धा आहेत.
परंतु आपल्याला आपल्या सगळ्या डोळ्यानं हे मायक्रोब दिसत नाहीत. माझ्यासारखे सावतर डोळे जरी लावले तरी दिसत नाही. याले बॅटरी म्हणतात का रे? काय म्हणतात याले? नाही रे, स्पेक्टॅकल म्हणतात ना. काय हो, जो लावतो स्पेक्टॅकल त्याला बॅटरी म्हणतात. बरोबर की नाही? कोणाला म्हणतात, तुला की मला? बर. सी गाईज, अदर कॅनॉट सी विदाउट द हेल्प ऑफ द मायक्रोब. मायक्रोब आपल्याला तसे डोळ्याने दिसत नाहीत, तो आपल्याला मायक्रोस्कोप पाहिजे. मग मायक्रोस्कोप 3 प्रकारचे: सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि 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 माहितीये का तू? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. होय 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 होय, सगळ्या खतरनाक आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. जस्ट शी विथ, बघा बरं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्याला वाय दीज आर कॉल्ड द मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रोचा अर्थ छोटा असतो. मायक्रो म्हणजे छोटा. 2 शब्द लक्षात घ्या बरं. कधी कधी आहे की नाही पोरं कन्फ्यूज होतात. कसे माहितीये का? धनश्री ग बाळा, एक शब्द आहे मायक्रो आणि एक शब्द आहे मॅक्रो. मायक्रो म्हणजे काय आणि मायक्रो म्हणजे काय? मायक्रोचा अर्थ होतो बेटा लहान. हा जो मायक्रो यम आहे याचा अर्थ काय होतो? लहान. आणि मॅक्रोचा अर्थ होतो मोठा. सांगा, आलं का लक्षात? मायक्रो आणि मॅक्रो हे शब्द जिथं येतील तिथं समजून घ्यायचं. मायक्रो म्हणजे छोटा, मॅक्रो म्हणजे मोठा, आहे की नाही? हा, बर. तर मायक्रो ऑर्गॅनिझम हे छोटे असतात म्हणून आपल्याला त्याला मायक्रोस्कोप मध्ये बघावे लागतात. हो की नाही टीचर? बघा, टीचर बी हो म्हणतात. बर. अदर कॅन नॉट बी सीन विदाउट द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. बघा बरं, हम पीछे जा रहे हैं. हाँ, ओके. मायक्रोऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड इनटू द 4 मेजर ग्रुप. किती ग्रुप मध्ये असतील? 4. किती ग्रुप? 4. 1 2 3 4. किती ग्रुप आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचे? 4. पहिला ग्रुप बघा, बॅक्टेरिया. आता इथं पण 2 शब्द सांगतो मी तुम्हाला, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे बाबा आपलं. आता बेटा, बॅक्टेरिया 2 प्रकारचे असतात. 2 प्रकार नाही, बॅक्टेरियाच्या संख्येवरून त्याचं नाव दिलेलं असते. व्हेरी गुड. एक जर असला की नाही एक, तर त्याला बॅक्टेरियम म्हणतात. काय म्हणतात? बॅक्टेरियम. काय म्हणतात बेटा? बॅक्टेरियम. आणि अनेक, बॅक्टेरिया कधी एक नसते. बॅक्टेरिया कधीही एक नसते. ते कॉलनी करून राहतात, ग्रुप न राहतात, आहे की नाही? असं पाहिलं का कोण्या गावात एकच माणूस राहते बा? नाही. माणसं समाजामध्ये, गावामध्ये राहतात, खूप सारे राहतात की नाही? तसंच बॅक्टेरियाच आहे. ते काय करतात? ते कॉलनी करून राहतात आपल्यासारखेच. तर ऑब्वियस आहे. मग बॅक्टेरिया काय? बॅक्टेरिया जर एक असेल तर बॅक्टेरियम, आणि अनेक असतील तर बॅक्टेरिया. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? बॅक्टेरिया. हा झाला बेटा पहिला बॅक्टेरिया. आता त्याची साईज काय आहे? शेप वरून त्याला नाव दिलं. असा स्पायरल म्हणजे एखाद्याचे केस असतात की नाही, कुरडे टिडिंग स्पायरल केस असतात की नाही, तर तशा पद्धतीचं त्याला नाव दिलेलं आहे स्पायरल बॅक्टेरिया. एखाद्याचं असतं बेटा रॉड शेप. रॉड म्हणजे असे काडीसारखे, लाठीसारखे, काठीसारखे, पाईपसारखे असे लंबे, म्हणून याला म्हणतात रॉड शेप बॅक्टेरिया. त्याच्या शेपवरून कॅटेगरी ठरतात. कशावरून? शेपवरून. दुसरा आहे प्रकार अलगी. काय आहे? अलगी. काय आहे? अलगी. अलगी काय आहे रे?
याले मराठीमध्ये आपण शैवाळ म्हणतो. काय म्हणतो? शैवाळ. तुम्हाला माहित आहे की नाही? अरे तर हिरवा हिरवा गार गालीचा आहे की नाही? नदीत गेलो की आपल्याला दिसते की नाही ते नदीला एखाद्या तलावामध्ये हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाचा मखमालीचे, किती मस्त वाटते. अलगी. आता अलगीचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. हा पण एक ग्रुप आहे. याचे एक्झाम्पल दिलं तुम्हाला क्लायमेडोमोनास. काय दिलं? क्लायमेडोमोनास. आणि दुसरं दिलं याचं एक्झाम्पल स्पायरोगायरा. काय दिलं बेटा? स्पायरोगायरा. तिसरा प्रकार आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोआ हा तिसरा ग्रुप आहे. प्रोटोझोआ म्हणजे याला आम्ही आदिजीव असं म्हणतो. सगळ्यात पहिले हेच येल आहेत. आणि याच्यातलं सगळ्यात पहिलं उदाहरण जे एक्झाम्पल आहे दॅट इज अमीबा. कोणता बा? सांगा बरं बा. अमीबा. बॉ नाही, बा. नाही तर म्हणजे अमीबा. अमीबा. ओके. वाचन करत असताना खूप साऱ्या मुलांचा अजून एक प्रॉब्लेम होतो. माहितीये काय? पोराईले अमीबा माहितच ते पण स्पेलिंग चुकवता. काय करतात? स्पेलिंग चुकवतात. वाचत असताना अमीबा वाचा आणि लिहत असताना अमो इबा, अमो इबा. लक्षात ठेवायचं बेटा. AMO अमो इबा, इबा अमो इबा, अमो इबा अमीबा. आले का लक्षात? आता स्पेलिंग चुकेल का? अमो इबा, अमो AMO EBA अमीबा. आला का लक्षात? चुकल का स्पेलिंग? अमो 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 इबा. अरे आणि पेपर चेक करतो की नाही? खूप साऱ्या मुलांचे खूप सारे प्रॉब्लेम, खूप साऱ्या मुलांचे खूप सारे प्रॉब्लेम. स्पेलिंग मिस्टेक. अर घनदाट स्पेलिंग मिस्टेक करतात फक्त. एकड दुक्कड नाही, घनदाट. ओके. हा तिसरा ग्रुप. याचा अजून एक एक्झाम्पल आहे पॅरामेसियम. काय एक्झाम्पल? पॅरामेसियम, पॅरामेसियम. आता याचं स्पेलिंग तर काही असं म्हणजे लर्न करण्यासारखं नाहीये. प्रोनाउन्सिएशन वरून येते. पॅरामेसियम, पॅरामेसियम असं म्हणतात. यम नाही, पॅरामेसियम, पॅरामेसियम. स्पेलिंग पाहिजे वाचत असताना सायन्स मध्ये आणि ते बी बायोलॉजी मध्ये. असे ना आता तर हे तर बरोबर याचे सिंपल नेम झाले. तेव्हा सायंटिफिक नेम येतील की नाही तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. हो, प्रोनाउन्सिएशन आवश्यक आहे. प्रोनाउन्सिएशन काय, स्पेलिंग काय हे बी महत्वाचं आहे. स्पेलिंग वर लय लक्ष द्यावं लागते बायोमध्ये. आता आपण 8व्या वर्गात आहोत बेटा. 8व्या वर्गामध्ये सायन्स मध्ये आपल्याला 3 कॅटेगरी आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. हा बायोलॉजीचा पहिला चॅप्टर आहे. ठीक आहे. आता हे आहे आपलं कशाचं आहे? फाउंडेशनचं आहे. त्याच्यामुळे एक तर आपण स्टेट बोर्डला आपण स्टेट बोर्डचे टॉपिक सुद्धा घेऊयात आणि दुसरं आपण फाउंडेशनचे टॉपिक सुद्धा घेऊयात. ओके, क्लिअर? बघा बरं, चौथा ग्रुप तर राहिलाच गड्या. हो, सांगा बरं चौथ्या ग्रुपचं नाव काय? फंगी. कोणती गी? फंगी. ब्रेड मोल्ड. हे थोड्या वेळा अगोदर आपण तेच बघितलं होतं. फंगस हे काय? हे इथं या ठिकाणी काय नाव दिलेलं आहे? पेनिसिलिन. हे फंगस आहे. मला सांगा, हे फंगस आपल्यासाठी हानिकारक आहे की नाही? कमी आहे की लय? मग मला सांगा, सगळेच फंगस हानिकारक असतील काय? बरोबर सांगा, सगळेच फंगस हानिकारक असतील का? नाही, काही फंगस हे चांगले असतात. फॉर एक्झाम्पल आपण काय खातो? मशरूम. मशरूम खातो की नाही आपण? मशरूम हा फंगस आहे. मग चांगला आहे की वाईट आहे? चांगला आहे. मशरूम कसा तयार होतो माहिती आहे ना? माहिती आहे ना तुम्हाला? काय झालं? काय झालं? अरे मी असा पाय केला, माझं हे पॅन्ट व्यवस्थित करायचं होता. मी विचारलं तुम्हाला मशरूम कसे तयार होतात माहित आहे की नाही पट्टे? हो, कसे तयार होतात? काय लॉजिक काय आहे? काही जणेले हे बी नाही समजलं लॉजिक काय होतं. मशरूम कसे तयार होतात समजलं काय? सांगा. कुत्र माहिती तुम्हाला? कुत्र
आम्ही लहानपणापासून ऐकत आलो बाबा. कुत्रा आहे की नाही खतावर जाते आणि ओम भट स्वाहा तर येते छत्री. काय येते छत्री. छत्री चांगली का बा. तर मशरूमच्या खूप साऱ्या स्पेसिस आहे. ते तर मिथ आहे किंवा कुत्र्यानं सू केली की काय येते मशरूम येते. हे मिथ आहे, सत्य नाही आहे बेटा. हे सत्य नाही आहे, हे मिथ होतं. आता जसं काय म्हणा लागेल बा. हा, मशरूमचे खूप सारे प्रकार आहेत. सगळेच खाण्यायोग्य नसतात बेटा. सगळे मशरूम खाण्यायोग्य नाहीत. आणि जे खाण्यायोग्य आहेत त्याला खाण्याचा त्याच्या तोडणीचा पण एक कालावधी असतो. त्याच टायमात त्याला तोडून खायला पाहिजे. म्हणून वावरात दिसले म्हणून मशरूम घ्यायचे आणि खायचे असे रिकामे धंदे करायचे. कारण प्रत्येक मशरूमच्या त्या प्रजातीबद्दल आपल्याला माहित नसते. मी तुम्हाला निश्चितपणे एक स्टोरी सांगतो, ऐका. थोडी भावूक आहे बट सांगतो. काय झालं की डू यू नो भगवान गौतम बुद्ध माहिती आहे तुम्हाला. यांना एका व्यक्तीने काय केलं, जेवणासाठी आमंत्रण दिलं की तुम्ही आणि तुमचे सर्व शिष्य आमच्या घरी जेवायला या. आणि एवढं चांगलं निमंत्रण दिल्यावर मग ते काय त्यांनी म्हटलं ठीक आहे आम्ही निश्चितपणे येऊ. मग या व्यक्तीनं त्याच्या शेतामधून काय केलं बेटा, मशरूम आणले आणि त्याची भाजी बनवली. मस्तपैकी जबरदस्त भाजी बनवली. आणि ते मशरूम आता वाढणार प्रत्येकाला. तर बुद्धांना लक्षात आलं की अरे या व्यक्तीनं एक तर ते ताटावर बसले होते. या व्यक्तीनं जे मशरूम आणलेत ते मशरूम पॉयझनस आहेत. मग गौतम बुद्ध असे म्हणाले की हे भाजी मला फार आवडते. हे सर्व भाजी मीच खाणार एकटा. सर्व भाजी मी एकटाच खाणार. तुम्ही माझ्या शिष्यांसाठी दुसरे काही अरेंजमेंट करा. तर निश्चितपणे ती पूर्ण भाजी गौतम बुद्धांनी खाल्ली. त्यानंतर गौतम बुद्ध वाचले नाहीत. म्हणजे अनंतात विलीन झाले. तात्पर्य बेटा यामागे हे आहे की बघा इथं जो चारणारा जो होता व्यक्ती त्याला माहित होतं नव्हतं हे कोण जाणे. बट प्रत्येक मशरूम खाण्यायोग्य असतात हे या आपल्या स्टोरीवरून आपल्याला वाटतं की बाबा प्रत्येक मशरूम आपण खायला पाहिजे. नाही, ज्या मशरूम बद्दल आपल्याला खरोखर नॉलेज आहे बेटा, माहिती आहे, ते आपण खायला पाहिजे. आलं का लक्षामध्ये. हा असा विषय आहे. सो गौतम बुद्धांनी खूप चांगला संदेश लोकांना दिला. म्हणजे काय सांगितलं बाबा नेमकं माहिती आहे रे तुम्हाला. बायोग्राफी माहित आहे गौतम बुद्धांची, ऐकलेली आहे का, हो की नाही. एखाद दिवशी सांगाल मी तुम्हाला. बडा इतक्या राजस्वी थाट सोडून जो व्यक्ती दुसऱ्याच्या सुखासाठी वैराग्य धारण करतो आणि अंतिम ज्ञानाच्या प्राप्तीनंतर न थकता सर्वांच्या जीवनामध्ये एवढा मोठा बदल घडून आणतो, अशा व्यक्तीलाच बुद्ध असे म्हणतात. खरं तर बुद्ध हे कोणाला म्हणावं, ज्यांचं पंचेंद्रियावर, आपले पंचेंद्रिय याच्यावर काय आहे, सामर्थ्य आहे, याच्यावर कंट्रोल आहे, ते खरे बुद्ध असतात. आणि गौतम बुद्धाच्या समकालीन जैन धर्माचे 23वे तीर्थंकर तेच त्यांना सुद्धा ज्ञान प्राप्ती झाली होती. सो असो, एखाद्या दिवशी तुम्हाला छान पैकी स्टोरी सांगेल की मानवाच्या जीवनामध्ये दुःखाचं मूळ कारण काय आहे. मूळ कारण त्याच्यासाठी फार आपल्याला इतिहासात जावं लागेल. चांगला 1-2 तास लागेल मला ते सांगायला. कारण आपल्याला वैदिक कालखंडापासून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या सर्व वेदांमधून यावं लागेल. आणि मग त्याच्यामधनं कास्टिझम कशा फॉर्म झाल्या आणि मग नेमकं माणसाच्या जीवनामध्ये काय परिणाम झाले, तेव्हाच्या समाजाची परिस्थिती काय होती, आणि मग त्यानंतर गौतम बुद्धांनी जो अष्टांग मार्ग सांगितला त्या मार्गाचं पालन करून लोक त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने सुखी झाले वगैरे वगैरे खूप काही आहे. परंतु पुन्हा कधी बोलूयात.
कारण आज आपण खूप महत्वाच्या टॉपिकवर आहोत. तर मी या ठिकाणी हे सांगत आहे बेटा, पेनिसिलिन हे अशी अँटीबायोटिक आहे, याचा शोध लावला कोण? अलेक्झांडर फ्लेमिंगनं. कोण लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग. नाव लक्षात घ्या. आता सुरू झालं यांचं नाव आता 8व्या वर्गापासून. आता मी जेव्हा मी पेनिसिलिन हा शब्द बोलेल की नाही, तेव्हा तुम्ही अलेक्झांडर फ्लेमिंगचं नाव लक्षात घ्यायचं. हा, मी बोलतो पेनिसिलिन, तुम्ही काय बोलणार? अलेक्झांडर फ्लेमिंग. मी बोलेल पेनिसिलिन, तुम्ही बोलणार अलेक्झांडर फ्लेमिंग. काय आहे रे बा पेनिसिलिन? बेटा पेनिसिलिन हे अँटीबायोटिक आहे. सर अँटीबायोटिक काय आहे हो बा? बेटा अँटीबायोटिक हे अशी असते की जे आपल्या शरीरामध्ये जे मायक्रोब्स असतात त्यांची ग्रोथ होऊ देत नाही, त्यांना मारत नाही परंतु त्यांची ग्रोथ नाही होऊ देत, त्याला अँटीबायोटिक असे म्हणतात. आपण दवाखान्यामध्ये गेलो की नाही तर डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देत असतात. काय देतात? अँटीबायोटिक. आणि तापीची गोळी देतात समजा, तर त्या तापीच्या गोळीनं ताप कमी होते, अँटीबायोटिकमुळे मायक्रोबची वाढ होत नाही. म्हणजे दोन्ही इकडून एनिमी खतम, मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रेंड्स अँड फोई खतम, म्हणजे दुश्मन खतम. आपल्या शरीरामध्ये आपल्याशी युजफुल खूप सारे असे बॅक्टेरिया आहेत. सर्व बॅक्टेरिया, काही बॅक्टेरिया युजफुल असतात, काही हानिकारक असतात. व्हायरसच्या बाबतीत नंतर बोलू आपण. तो पेनिसिलिन हे अँटीबायोटिक आहे. पुन्हा ऍस्परजिलस आहे. हे सगळे फंगस आहेत. हे सगळे काय? फंगस. मग याच्यावरनं काय लक्षात येते? काही फंगस हे चांगले असतात तर काही फंगस हे वाईट असतात. चांगले तुमच्यासारखे आणि वाईट कोणासारखे? वाईट कोणासारखे? वाईट ह्या असे. मग इकडे काय पाहून राहिले? अबे मला वाईट म्हणता काय? हा बर ठीक आहे. बाय 4 ग्रुप झाले. मला सांगा बरं, मायक्रो ऑर्गॅनिझमचे 4 ग्रुपचे नाव सांगितले मी. कोण सांगते? बॅक्टेरिया, अल्गी, प्रोटोझोआ, फंगी. सगळ्यात पहिला कोणता सांगितला? बॅक्टेरिया. मग कोणता सांगितला? प्रोटोझोआ. मग कोणता सांगितला? अल्गी. मग फंगी. मग किती ग्रुप सांगितले? 4. आता जो कोणत्या ग्रुप मध्ये नाही, अब जो किसी के ग्रुप में नहीं है लेकिन वो खुद ही सबसे बड़ा ग्रुप है, जिसका नाम है, अरे नाम क्या है, दहशत है उसका नाम है वायरस. क्या नाम है? वायरस. 3 इडियट पिक्चर पाहिला ना? हा, त्याच्यातला नाही. इकडच आहे. आमिर खाननं 3 इडियट पिक्चर बनवला, त्याच्यात त्यानं त्याच्या डीनचं, डायरेक्टर सरचं नाव ते इन्व्हर्टरला दिलं. काय नाव दिलं? व्हायरस. तर लक्षात घ्या व्हायरस काय आहे. कधी कधी प्रश्न पडतो हा काऊन आहे? हा जो आहे की नाही, हा जो आहे व्हायरसचा अर्थच पॉइझन होतो. काय अर्थ होतो? पॉइझन. मराठीमध्ये काय म्हणतात माहितीये का त्याला? शाबास, विषाणू. विषाणूची फोड करू तर विष आणणारा म्हणजे विषाणू. विष आणणारा. विष आणणारा कोण? विषाणू. मग सगळे व्हायरसेस हे हानिकारक असतात का? सगळे व्हायरसेस हे हानिकारक असतात का? तुम्हाला काय वाटते? येस की नो? बोला. येस बोला किंवा येस बोला. पर्यायच नाही आहे. सगळे व्हायरस हानिकारक असतात, एक बी चांगला नाही. एकही चांगला नाही. कोणती प्रजाती बॅक्टेरिया व्हायरसची चांगली आहे? एकही नाही. एकही नाही ना. अरे उलसाक बी नाही ना. तुम्हाला काय वाटतं व्हायरस चांगले आहेत? 1 नंबरचे बेण्या नाकाचे आहे ते. म्हणजे आता तुम्हाला काय सांगा लागते पोट्ट? तुम्ही ना ऐकलंच आहे कोरोना व्हायरस, आहे की नाही? तुम्ही कोणत्या वर्गात होते जेव्हा कोरोना आलता? 2रीत की 3रीत? इवारीन 3रा वर्ग, बरोबर. 3ऱ्या वर्गात होते तुम्ही तेव्हा कोरोना व्हायरस आला होता.
तुम्हाला समजे काय तेव्हा? काही नाही समजे. घरात ठेवून राहिले बा आम्हाला, घरी ठेवून राहिले, बाहेर जाऊ द्या ना खेळायला, आहे की नाही? आई मला खेळायला जाऊ दे ना व, आई मी तुझं सगळं काम ऐकतो, जाऊ दे ना व, असंच म्हणत जसा, आहे की नाही? आहे की नाही? तर व्हायरस जे असतात हे एक्स्ट्रीमली लहान असतात बेटा, एक्स्ट्रीमली स्मॉल्स असतात. बॅक्टेरियापेक्षा बी 10 टाइम्स 10 to 100 टाइम्स म्हणतो मी. व्हायरसेस रिप्रोड्यूस ओनली इनसाइड. आता बॅक्टेरियाला लिव्हिंग म्हणावं वैष्णवी की बेटा नॉन लिव्हिंग म्हणावं, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आजही आमच्या सायंटिस्ट समोर आहे. याला लिव्हिंग म्हणावं की नॉन लिव्हिंग म्हणावं, हा सजीव की निर्जीव, हा कोणता जीव, सजीव की निर्जीव, हा मनामध्ये स्टँड करते. ये ना लिव्हिंग है और नाही नॉन लिव्हिंग है. नेमकं कसं बरं, कशाला म्हणायचं बरं लिव्हिंग नॉन लिव्हिंग? लिव्हिंग नॉन लिव्हिंग म्हणायचं बेटा की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम किमान एका सिंगल सेलचे तरी असतील. लिव्हिंग कोणाला म्हणायचं? जे एका सिंगल सेलचे असतील. बघा ऍटलिस्ट सेल्युलर लेवल कसं असते बेटा, अॅनिमल सेल लेवल असते. सेल पासनं टिश्यू बनत असतो बेटा, टिश्यू पासनं काय बनतो? ऑर्गन बनतो. ऑर्गन पासनं बोला शाबास ऑर्गन सिस्टम बनतो आणि त्याच्यापासनं लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा बॉडी बनते. बेटा सेल्युलर लेवलला अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, युग्लिन आहे, क्लोरेला आहे, ईस्ट आहे, क्लायमेडोमोनास आहे, हे सेल्युलर लेवलला आहेत. त्याच्यानंतर टिश्यू लेवल ग्रेड ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑर्गन लेवल ग्रेड आहेत, ऑर्गन सिस्टम लेवल ग्रेड ऑर्गनायझेशन आहेत. प्रत्येक लेवलला लिव्हिंग ऑर्गॅनिझम सापडतात. बरं सगळ्यात लहान तर सेल्युलर लेवल. पण व्हायरसची वाढ सेल पर्यंत झालीच नाही. म्हणजे व्हायरस हा एकमात्र असा लिव्हिंग आहे की जो असेल्युलर आहे. कसा आहे? असेल्युलर समजते तुम्हाला? असेल्युलर. आपल्या शरीरात किती सेल असतील माहित आहे तुम्हाला? सांगू? मला सांगा, 1 मिनिट फक्त एक सांगा. हे किती आहेत? 10. आता किती झाले? 100. आता किती झाले? अरे बापरे, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1 करोड, 10 करोड. एवढ्या सेल असतील का आपल्या शरीरात? 10 करोड. आता बोला 100 करोड. किती झाले? 100 करोड. आता बोला 100 करोड, 1,000 करोड. आता किती झाले? 1,000 करोड. बरोबर? किती झाले? 1,000 करोड. आता बोला 1 बिलियन. 100 कोटीचा 100 कोटी म्हणजे 1 बिलियन. 100 करोड म्हणजे किती? 1 बिलियन. आणि असे 100 बिलियन म्हणजे 1 ट्रिलियन. आणि असे 100 ट्रिलियन पर्यंत सेल असतात. इकडे शून्य कमी पडतील बेटा बोर्डवर. काय सांगितलं? हे संख्या कुठेच नाही लागत झिरोची. ट्रिलियन कायले म्हणतात? एका मिलियन मध्ये 10 लाख, एका मिलियन मध्ये 10 लाख, एका करोड मध्ये 10 मिलियन, 100 करोड म्हणजे 1 बिलियन आणि 100 बिलियन म्हणजे 1 ट्रिलियन आणि असे 100 ट्रिलियन पर्यंत सेल माणसामध्ये असतात. इतक्या सेल्स आहेत आपल्या शरीरामध्ये. सांगा. आणि प्रत्येक सेल एक सजीव आहे. लक्ष द्या बेटा, प्रत्येक सेल एक सजीव आहे. सजीव समजते ना? आपल्यासारखा जले ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होते, जो रेस्पिरेशन करते, जो खाते, जो पेते, तो ते बी करते, सगळंच करते. म्हणजे ज्याच्यामध्ये एक्सरेशन होते, रेस्पिरेशन होते, रिप्रोडक्शन होते, सगळ्या लाईफ प्रोसेस होतात, अशी आपली सेल आहे. आणि अशा 100 ट्रिलियन पर्यंत. बाप रे बाप, हे तर आपल्या बॉडीच्या सेल झाल्या.
अजून तर मी बॅक्टेरिया आणि व्हायरस बद्दल बोललोच नाही. सुईच्या टोकावर किती बॅक्टेरिया असतील? सुईच्या टोकावर बोला. आता विषय निघलाच व्हायरस वरून. सुईच्या टोकावर बेटा एकदम टोक असते की टुचकन टुचते, त्या टोकावर लाखो बॅक्टेरिया बसू शकतात. लाखो बोलले मी, म्हणजे याचा अर्थ बेटा की किती लहान असतील बरं बॅक्टेरिया. व्हायरस तर त्याच्यापेक्षा लहान. मग आता बॅक्टेरिया एवढे लहान, आता लक्षात घ्या. तर एका ग्राम मध्ये किती बसतील रे बा? आणि एका किलो मध्ये आणि जवळजवळ 2.5 किलो बॅक्टेरिया आपल्या शरीरात असतात. 2500 ग्राम्स, अप्रॉक्सिमेटली 2500 ग्राम्स, 2.5 किलो पर्यंत फक्त बॅक्टेरियाचं वजन आहे आमच्या शरीरामध्ये. एक पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या शरीराबद्दल बोलत आहे. तर विचार करा किती बॅक्टेरिया असतील. त्याच्यातले खूप सारे आपल्यासाठी उपयोगी आहेत, म्हणून ते आपल्या शरीरात आहेत. उपयोगी आहेत आपल्या शरीरासाठी, बरं का. जर तुम्हाला असं वाटत असेल की भूक आपल्याला लागते, तर थांबा, अजून आपला हा चॅप्टर मायक्रो ऑर्गॅनिझम, फ्रेंड्स अँड फोई अँड सेल स्ट्रक्चर होऊ द्या जरा. मग सांगा मला भूक कोणाला लागते तो. हो, आणि त्याच्यानंतर एक रेस्पिरेशन बी शिकवतो. म्हणजे मग तुम्हाला ते लक्षात येईल की फूडचं बी डिस्ट्रीब्युशन कसं होते, फूड बनते कसं आणि कोणाला जाते आणि कोण खाते. आपण जे खातो त्याचं काय बनते, आपण जे खातो त्याचं बनते ग्लुकोज, त्याचं बनते काय, कार्बोहायड्रेट बनतील, फॅट बनतील, प्रोटीन बनेल. आता कार्बोहायड्रेट मध्ये ग्लुकोज, फॅट्स बनतील, फॅट्स मध्ये फॅटी ऍसिड बनेल, आणि ऑब्वियस आहे प्रोटीनचं बनेल अमायनो ऍसिड्स. आणि याच्यापासून काय होईल, याच्यापासून अल्टिमेटली आपल्या सेल काय करेल, एटीपी फॉर्म करेल. एटीपी इज द ॲडेनाईन ट्रायफॉस्फेट. हे काय आपल्या सेलचं फूड आहे. आपण काय खाल्लं आणि त्याचं काय झालं आणि ते कोणाला भेटलं, कोणासाठी खाल्लं. मग याच्यात मी कुठं आहे, वेर इज मी. मग जो मी म्हणून मी जगतोय, तो मी कुठं आहे, हा मीच नाही दिसणार. अरे एवढ्या मोठ्या, वी आर अ गॅलेक्सी, वी आर अ गॅलेक्सी ऑर द युनिवर्स फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण गॅलेक्सी किंवा युनिवर्स आहोत लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी. हो, फार भयंकर. इतके सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत आपल्या शरीरात. बाय द वे, ते 100 ते 120 दिवसामध्ये पुन्हा तेवढेच मरतात आणि तेवढेच रिपीट जिवंत होतात. हे कंटिन्यू राहते. तर पूर्ण लाईफ टाइम मध्ये किती असतील. ब्रेन हॅमरेज होईल एवढा विचार करसान तर लय भयंकर आहे. लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय, लय म्हणजे लय म्हणजे लय, आणि लयच ना, लय नाही ना, लयच ना, आणि उलचक नाही ना लय. हे लय लय लयच आहे बहिणा, आणि हे बी लयच आहे. कोण हे? ठीक आहे. तर आता पाहू आपण व्हायरसच्या बाबतीत. सगळे व्हायरस डेंजरस असतात. व्हायरस पासून 10 हात दूर राहायचं, बरोबर. दिसत नाही तर राहायचं कसे. आता काही जण आहे की नाही, हात धुतात. जेवणाच्या अगोदर हात धुवायला पाहिजे की नाही. काही काही तर बेने तसेच जेवतात बिना हात धुवायचे. पण हात धुणारे व्यक्ती, आपण काय करतो, हात धुतो, ते टाकतो आणि झालं. हात धुवायची बी टेक्निक आहे बेटा. जे आपण ज्या लिक्विडनं, डेटॉलनं वगैरे हात धुतो, ते आपल्या हातावर घ्यायचं. सगळ्यात पहिले तर हात ओले करायचे. ओले केले की मग तर लिक्विड हातावर घ्यायचं आणि मग हातावर घासायचं. मग असं असं करायचं. मग एक एक हात, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. हा हा असा, हा असा, हा असा. आता नको. हा, आणि मग डबल असं, आणि मग आता धुवायची. धुतले. ओके ओके. काय फायदा धुवून. आणि काही काही तर अभ्याला घातून धुतले काय, डबल जैसे थे मायक्रोबोटी बी आहेत ना, है की नाही.
पण ओटी तर जरा जास्तच आहे. अजून हात धुते, पुसते, जेवायला बसते. तुम्हाला माहिती आहे बेटा, सगळ्यात जास्त बॅक्टेरिया जर कुठं असतील तर टॉयलेटच्या शीटवर. कुठं असतील? आणि त्या टॉयलेटच्या शीटपेक्षा बी सगळ्यात जास्त बॅक्टेरिया जर कुठं असतील तर मोबाईलवर. कशावर? मोबाईलवर. टॉयलेट शीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया बेटा मोबाईलवर आहेत. आणि आम्ही हात घेत धुतो आणि मोबाईल हातात घेतो. पुन्हा हात काय धुतले? लक्षात येऊन राहिले? सवय किती भयंकर आहे. हे तर काहीच नाही. काही जण सकाळी जातात तर खरी, पण तिकडून आल्यावर हात नाही धुत. सवय आहे, खरंच नाही धुत, इमानदारीनं धुत नाहीत. लय जण आहेत. असं जर असतील तर धुत जा, आहे की नाही? हात धुणं लय आवश्यक आहे. काही पोटात टाकायच्या अगोदर हात धुणं आवश्यक आहे. ओके, हात धुवायला पाहिजे, परंतु स्वच्छ कापडाला पुसायला पाहिजे. टॉवेल असेल घरी तर अंगाला पुसून काय पाहिजे. काही तर बस आईच्या साडीला पुसतात. मग आता काय धुतलं काय? बरोबर आहे की नाही? असा विषय आहे. तर हे जे व्हायरस आहेत, व्हायरसेस, हे काय आहेत? हे काहीच नाहीत. हे लय भयंकर आहे. हे म्हणजे इतके हे लिव्हिंग की नॉन लिव्हिंग, एक तर सेल्युलर लेवलच नाही आहे यांची, म्हणजे लिव्हिंगच नाही आहेत. परंतु आता मग त्याची एक सिंपल डेफिनेशन क्रिएट केली. जोपर्यंत शरीराच्या बाहेर आहेत, होस्ट बॉडीच्या आउटसाइड आहेत, तर नॉन लिव्हिंग. आणि जेव्हा हे होस्ट बॉडीच्या आतमध्ये जातात तेव्हा ते लिव्हिंग बनतात. When the viruses are outside the host body, they are non-living, and when they are entered to the body of the host, they become living. Okay. So ते त्यांची संख्या काय करतात? कंटिन्यू मल्टिप्लाय करतात. कंटिन्यू. आणि एक दोन नाही, भयंकर संख्या मल्टिप्लाय होते त्यांची. ठीक आहे. व्हायरल रेप्लिका तयार करतात, होस्ट सेलला अटॅक करतात. आता हे बॅक्टेरियम आहे. काय आहे हे? बॅक्टेरियम आहे. हा बॅक्टेरिया आहे. पारे पोट्टे हो, बॅक्टेरिया पहा लालवाला किती मोठा आहे आणि व्हायरस पहा किती छोटा आहे की नाही? बरं, हा व्हायरस काय करते माहितीये काय? त्याच्या अंदर घुसते आणि या बॅक्टेरियाचा डीएनए आहे की नाही खतम करून टाकते आणि आपला आरएनए त्याच्यात टाकते आणि हे पूर्ण शरीर चालवते. याला म्हणतात बॅक्टेरियोफाज. काय म्हणतात? बॅक्टेरियोफाज. की ज्या बॅक्टेरियाला व्हायरसने अटॅक केलेला आहे त्याला बॅक्टेरियोफाज म्हणतात. ओके. मग हे कोणासाठी हानिकारक आहेत? व्हायरस कोणासाठी हानिकारक आहेत? व्हायरस हानिकारक आहेत सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. बॅक्टेरियासाठी बी नाही. अरे बॅक्टेरियालाच तर नाही सोडून राहिले ते. बॅक्टेरिया, मायक्रोब्स, फंगस मधले काही स्पेसिस, त्याच्यानंतर प्रोटोझोआ, त्याच्यानंतर आपण सगळ्या प्रकारचे जिवंत, जे काही जिवंत आहे. अरे व्हायरस हा व्हायरससाठी बी खतरनाक आहे. सांगा, सगळ्या लिव्हिंग किंगडम साठी तर आहेच, पण त्याच्या स्वतःसाठी बी तो हानिकारक आहे. वो किसी को नहीं छोडता. खरा राक्षस जर पाहायचा असेल, ते म्हणतात ना की बा आता तर कलियुग आहे, आता खुद राक्षस दिसते, हा आहे तो राक्षस न दिसणारा. पहिले राक्षस आपल्याला टीव्हीत दाखवतात, हा मोठा असा राक्षस हु हो असा हसते, हु हो असा खुशमिजाज राक्षस कधी पाहिला काय? हे जे आहेत हे हसत नाहीत, पण लय बेकार काम करतात. ओके. तो हे प्लांट मध्ये रोग निर्माण करतात. कशामध्ये? झाडाईमध्ये, मनुष्य प्राण्यांमध्ये रोग निर्माण करतात. बघा, ॲनिमल मध्ये सुद्धा रोग तयार करतात. ओके. कॉमन एलिमेंट लाईक कोल्ड, मग आपल्याला थंडी वाजणे, ताप येणे, हे कशामुळे? आपल्याला की नाही सर्दी, कसं वाटते? कणकण वाटते म्हणतो. काय म्हणतो? कणकण वाटते, मग अंग गरम झालं, मग नाकातून पाणी येऊन राहिलं. याचा अर्थ मग डॉक्टर गेलो, डॉक्टर काय म्हणतो? काही नाही, व्हायरल आहे. कंपाऊंडर वगैरे काय म्हणतात? व्हायरल आहे म्हणतात.
तुम्ही डॉक्टरला बी विचारा, डॉक्टर बी तुम्हाला सांगतील व्हायरल इन्फेक्शन. आता व्हायरल इन्फेक्शन म्हणजे काय बाबू, व्हायरस पासून झालेलं इन्फेक्शन आहे ते, आहे की नाही? परंतु सगळ्या याच्यावर आज रोजी औषध गोळ्या आहेत म्हणून आपलं काम चांगलं आहे की नाही? नाही तर आपण काय, आपल्या आबाजीच नसते, आणि आपल्या आबाजी नसते तर आपण असतो का पावा, असतो काय विचार बी नाही करत. पण आपले आबाजी नसते तर आपले बाबाजी असते काय? आपले बाबाजी नसते तर आपण नसतो. साधा विषय रे बेटा. असं ताप येते मग त्याच्या तोंडात थर्मामीटर टाकता, थंड्या पाण्याच्या पट्ट्या लावता, आहे की नाही? हे तर ठीक आहे. व्हायरस शंभूड येते नाकाले, शंभूड येते नाकाले, खोकला येते जीवाले, ताप येते अंगाले, कफ येते छातीले. कफ समजते ना? कफ म्हणजे खोकलत असताना कोळला नाही असा ओला ओला आवाज येते, आहे. आणि मग तो असा बेडका टाकते, त्यालाच कफ म्हणतात. ज्याला आला बेडका त्यानं समजायचं इन्फेक्शन झालं, दवाखान्यात जा लागते माऊली. असं हे पाहिलं का तुम्ही ना, चिकन पॉक्स. चिकन पॉक्स, उरे बेकार पोट्टे हो, ओ पाहू नका, वो तो खुटी बसेला आहे, वो तो खुटी बसेला आहे. आम्हाला दिसत राहिलं ना. अरे वा. तो पापट्या इकडे इकडे तिकडे नाही, इकडे पा. हाय अमीबा बॉनी बा. याचं नाव आहे यंट अमीबा हिस्टोलिटिका. काय नाव आहे? यंट अमीबा हिस्टोलिटिका. बोला यंट अमीबा हिस्टोलिटिका. बोला नाव बोला. एंट अमीबा हिस्टोलिटिका. बोला एंट अमीबा. बोला एंट अमीबा. एंट अमीबा. एंट अमीबा. यंट अमीबा. एंट अमीबा हिस्टोलिटिका. हिस्टोलिटिका. Yanta amoeba histolytica, anta amoeba histolytica, yanta amoeba histolytica, anta amoeba histolytica. अलग अलग शहर काय सांगितलं? यंटा अमीबा हिस्टोलिटिका, यंटा अमीबा हिस्टोलिटिका. आहा 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 आहा. हा काय करते? हा डिसेंट्री. डिसएंट्री म्हणजे भलकशीच्या भलकशी आणि काहीच्या काही एंट्री. त्याले म्हणतात पोट्ट्या हो डिसेंट्री. घेतलं टंबरेल की निघाला, आणि निरानाम पाणीच धारच पुरी. मग आणि असं निर्माण होते या प्रोटोझोआमुळे की जो आहे हा प्रोटोझोआ आहे, हा व्हायरस नाही आहे, हा प्रोटोझोआ आहे. हा आपल्या एलिमेंटरी कॅनल मध्ये पाण्याद्वारे जाते, फूडद्वारे जाते, आणि मग आपल्याला लागते संडास नाही रे, डिसेंट्री. मराठीत नाही, मग लागते आपल्याला डिसेंट्री, इंग्रजीतली माहित आहे ना. बरो आहे पोट्टे हो, बरो आहे. अरे काय बरो आहे? बरो आहे आपल्या घरातच आज रोजी टॉयलेट आहेत. आमच्या लहानपणी आम्हाला विचारा, अरे गोदरी तर गोदरी, पण ऐक ना आता, गोदरी तर गोदरी, बाहेरून पाणी चालू, रात्री 11 वाजले, लोईन जाईल, इजाचा खळखळाट चालू, अन पोट्ट्याला लिशी. काय जात जा कस, अन तो कंदील बी नाही जात एवढ्या पाण्यात, वारा उदानात. लय बेकार काम. आपल्याला आज रोजी लय सुविधा आहेत बाबू.
आमच्या लहानपणात तर लय बेकार काम होत. रात्रीनं आली तर सकोनला थांबून ठेवावं लागे आणि सकाळी जरासं उजाळलं चिंगाट पया लागे. हो. ले 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 बेकार आहे. तर याच्यावर आता जर कोणाला जर समजा संडास लागली कुठे, आता आपण डॉक्टरच्या भाषेत बोलू. तर आपण काही नाही खायला पाहिजे, मसाल्याचे पदार्थ नाही खायला पाहिजे, तळलेले पदार्थ नाही, आपण काहीच नाही खायला पाहिजे. काही नाही करायला पाहिजे, काहीच नाही खायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आपल्या शरीरामध्ये जो चेंज होतो तो होतो डिहायड्रेशन. बेटा साधं संडास लागल्यामुळे लोक मरू शकतात. हे आपल्याला असं वाटतं, हा कुछ भी. अबे जल्दी बोल, कल सूर्य पनवेल निकलना है. आपल्या इथं एक आदिवासी गाव होतं निवडणुकीच्या अगोदर. तिथं काही लोकांना डिसेंट्री लागले, 2-3 जण मेले डायरेक्ट संडास लागून. साधं नाही आहे. म्हणजे घाबरायचं बी कारण नाही. आपल्याजवळ दवाखाने आहेत ना पोट्टे, हो आहे की नाही. पण मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो, दवाखान्यात तर जावंच लागते, तो तर विशेष नाही. परंतु आपल्याला लवकर आराम कसा पडेल आणि आपली तब्येत लवकर खराब नाही होणार. काय करायला लागेल बेटा, असे संडास जर लागले कोणा वेळेला लागू घरात, टेन्शन नाही घ्यायचं. आपल्याला काय टेन्शन आहे, ज्याला लागली टेन्शन दिलेच आहे समजा. विषय टेन्शन नाही घ्यायचं की बा काय करायचं बेटा. पाणी जे आहे पाणी एक तर त्याला कोमट करून पाणी द्यायचं. पाणी कसं द्यायचं, कोमट करून. ओके. त्याच्यानंतर जेवण त्याचं बंद, सॉलिड फूड बंद, लिक्विड डाएटवर ठेवायचं. लिक्विड डाएट मध्ये ORSच्या पाकिटं भेटतात, ORSच्या पाकिटावर ठेवायचं त्याला फक्त. आणि 2 तासामधून 1 पाकिट तर पेलंच पाहिजे, विशेष नाही. 2 तासामधून 1 पाकिट ते पेलं पाहिजे. आणि जर ORS घ्यायला आपले जर पैसे नसले तर मी सांगतो तुम्हाला ORS कसं बनवतात. मस्त पाणी घ्यायचं 2 गिल्लास, थोडा साखर टाकायचा, थोडस मीठ टाकायचं, शरबत बनवायचं. काय बनवायचं, शरबत मस्त लिंबू टाकून. पेरे म्हणा, तू पेत राह फक्त, काहीच नाही फक्त. पण दवाखान्यात जावं लागते. हे कशासाठी आहे, शरीराला डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे. डिहायड्रेशन नाही झालं तर बॉडी कशी राहील, हायड्रेटेड राहील. आणि हायड्रेटेड राहिली तर डॉक्टर काय करतील, आता टॉयलेट लागली की डॉक्टर काय करतात, पहिले सलाईन लावून देतात. बरोबर आहे डॉक्टर साहेबांचं. काऊन, कारण बॉडीमध्ये पाणीच नाही तर बॉडी थोडी सर्वाइव्ह करणार प्रॉब्ली, म्हणून पहिले सलाईन लावतात. आणि सलाईन लावायचं काम नाही पडत ना, मग आपण आपले हे असे रिकाम धंदे चालू केले आहे की नाही. आता मला मागच्या वर्षी एकदा लागली होती, तुम्हाला सांगतो. मी तर ट्युशन बी घेतल्या, मी तर एक बी सलाईन नाही घेतली. दवाखान्यात जाऊन आलो, डॉक्टर साहेबांना सांगून आलो की बा मी बॉडीला डिहायड्रेट नाही होऊ देत, मला तुम्ही फक्त गोळ्या द्या, सलाईनचं काही काम नाही. तर डॉक्टर साहेबांनी तसंच केलं, गोळ्या वगैरे दिल्या आणि बस लिक्विड डाएटवर 2 दिवस काहीच नाही खाल्लं, फक्त लिक्विड डाएट, ORS. मग हळूहळू सेमी सॉलिड आणि मग सॉलिड. तिसऱ्या दिवशी ओंबट 6, मस्त एकदम वादानी. मग जिलबी. ठीक आहे. ओके. इकडे लक्ष दे. जिलबी समजलं नाही तुम्हाला वाटते. पहिले बेसन मग जिलबी, आता समजलं तुम्हाला. इकडून जिलबी निघते पट्टे. हो. त्याला म्हणतात डिसेंट्री बसणे. ओके. जरा कोडिंग लँग्वेज पाहत जा, मी असं बोलणार नाही आता पुढे. जिलबी म्हटलं जाऊ द्या रे बा, मी नाही बोलत आता. तर आपला वेळ होऊन राहिला. डिसीज लाईक द डिसेंट्री अँड मलेरिया आर कॉज्ड बाय प्रोटोझोआ. आता मलेरियावर तर मी अजून बोललोच नाही. तुमच्यामध्ये कोणी रिया आहे काय? नाही. चला चांगलं आहे, नाही तर तिनं म्हणलं असतं मले रिया. तर या गळ्याला हटू जरा आपण. कुठे येतो TB2B. आता पुढचा क्लास